गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा संध्याकाळचे 7 वाजलेत. किती वाजलेत? हो 7 वाजलेले आहेत. मी माझ्या मुलीकडनं आलेली आहे मगाशीच 10 मिनिटापूर्वी आणि जरा फ्रेश झाले. मी यायच्या आधीच माझे मिस्टर दुपारी म्हणजे किती 4-5 वाजता आलेले आणि ते आलेत आणि त्यांनी आज काय ते असल्यामुळे कसं देवापुढे दिवा ते लावलेले आता. आणि मला यायला उशीर झालेला का तर मला विरांशला घेऊन यायचं होतं. आज माझी मुलगी गेली, आज त्यांचे काही कंपनीचं काही कार्यक्रम आहे तर ती त्यासाठी गेलेली आहे. तर यायला तिला 11 होतील. मग ती म्हणली मम्मी तुझ्याकडेच विरांशला राहू द्या आज एक दिवस. म्हटलं ठीक आहे, कारण का एवढ्या रात्रीचं ते पिल्लू कसं झोपे जाईल आता 10-11 वाजेपर्यंत झोपू जाईल. मग कशाला उगीच ना, मी म्हणलं तसंही मी इकडे त्याला स्वयंपाक करते, इकडे जेवायला घालते. आणि बघा इकडे लावलेले कुकर आल्यानंतर आता मला वरण लावलं आहे कुकरमध्ये. आता भात लावते आणि भाजी करणार आहे. फक्त पोळ्यांचं काम नाही आहे का तर पोळ्या रसिकाकडच्या मावशी आहेत ना, पोळ्या करणारे मावशी आहेत तर त्यांच्याकडनं पोळ्या करून घ्यायच्या आज. कारण का त्यांना सारख्या सुट्ट्या मिळतात, सुट्ट्या पडतात, काही कारण निघतं. काल पण त्यांना सुट्टी, सारखं सुट्टी आणि मग पगार काय पैसे कापले वर आलेले आहेत का म्हणते. म्हणून म्हणजे आज मम्मी तू असं कर, पोळ्या काय करू नको आणि तू पण दिवसभर दमती तर आज मावशीनं सांग पोळ्या करायला. आज तिचं तर जेवण बाहेर आहे, मग एकट्या नवऱ्यासाठी किती पोळ्या असं लागणार आहेत. म्हणजे मग विरांश माझ्याकडे जेवेल. हो म्हटलं विरांशला मी माझ्याकडे जेवायला तर घालणार आहे तर मग त्यांना पोळ्या सांग. ठीक आहे म्हटलं. मग त्यांना पोळ्या सांगितल्यात करायला. मग माझं काम हलकं झालं पोळ्यांचं. आणि मी काय केलं, विरांशला आत्ता आणलं इकडे आणि हे फ्रेश झाले आणि विरांशला एक चक्कर मारायला घेऊन गेले. लहान मुलांना कसं असतं, ही वेळ झाली 6-7 वाजले की 6 वाजले की असं वाटतं की कुठं बाहेर थोडंसं. आता कसं होतं 6:30पर्यंत अंधारच, हे अंधार नाही 6:30पर्यंत ऊनच असतं. त्याच्यामुळे मग उन्हाचं थोडंसं उशिरा ओरानं एक चक्कर मारली. आमच्या तर खाली गार्डन आहे, त्या गार्डनच्या इथे चक्कर मारली तर मुलांना बरं वाटतं. आणि गार वारं सुटलेलं आता उन्हाळ्याचं यावेळेस, आता 2 दिवसापासून बघा थोडं गार वारं सुटलेलं आहे बाहेर. म्हणून मग मिस्टर नेलेत विरांशला आणि मी आल्यानंतर थोडी फ्रेश झाली आणि लागली स्वयंपाकाला. पण आता वरण कुकर तर लावलेला आहे मी. आता भात लावते, वरण भात. आणि भाजी काय करावी हाच प्रश्न, रोजचा भाजीचा प्रश्न पडतो मला, काय भाजी करावी. माझी मुलगी म्हणली की अगं मम्मी माझ्याकडे भरपूर भाज्या आहेत, घेऊन जा. हो म्हटलं आणि विसरले. जाऊ दे आता करते काहीतरी ॲडजस्ट, भाजी करावीच लागणार आहे. आणि विरांशलाच काय करावं प्रश्न पडतो. त्याला आवडतं गोड आंबट वरण, आमचं घालून वरण आवडतं खरं. बघू आता काय करायचं ते. चला तर मी लागली आहे स्वयंपाकाला. व्लॉगमध्ये माझ्या कंटिन्यू राहा. म्हणजे बघा विरांश चालला. विरांश कुठे चालला? विरांश आमच्या चालल्या फिरायला, जेवण बिवण करून चालल्या आपण सोबत. फिरून विरांचं झालंय बघा जेवण. आता आम्ही पण जेवण करून घेतलो आणि विनायक काय झालं, आमचं जेवण होईपर्यंत विनायकनी सांभाळलं विरांशच्या पप्पांनी आणि आम्ही जेवण करून घेतलो. आता वाजले बघा 9 वाजलेत रात्रीचे. आणि विरांशला एक चक्कर मारून येतो म्हटले, हे त्रास देतो मग. ओय आपले विरांश गेला, बाय. चक्कल मारले चक्कल. विरांशला ना शूज पाहिजे होते घालायला, तर मग त्याला दिले शूज घालून. मग खाली चक्कर मारली तर मारेल तो, म्हणजे पायी चालला तर बरं होईल. बाहेर खूप छान गार वारं सुटलंय पण घरात नाही आहे. बघा इकडे तरी कूलर लावलेलं आहे. तेव्हाच हे ना रूम गार व्हावे म्हणून कूलर लावून ठेवलं. त्याशिवाय गत्यंतरच नाही आहे. इथं आल्यानंतर खूप थंड वाटतं, छान वाटतं या रूममध्ये. आणि विनायकला म्हटलं होतं जावईला की जेवण कर तू इथे, तर नको म्हणलं, जाऊ दे म्हणलं. मला माझी मुलगी म्हणलीच होती मम्मी
जाऊ दे त्याला, विनायकला कुठे बाहेर जेवायचं तर जाऊ दे, जेवू दे. करतात त्याला पण कंटाळा येतो, जाऊ दे म्हणलं, जेवायचं तर जेवू दे. तसं माझ्याकडे भाजी तयार आहे, भात पण त्यासाठी टाकला होता मी, भात पण टाकला होता, उलट जास्त भात राहून गेलेला आहे. आवाज कमी करतो, टी व्हीचा आवाज फार मोठा आहे. चला मी कपडे चेंज करून घेते, सकाळपासून ना कंटाळा असं बांधल्यासारखं होतं. तर कपडे चेंज करून घेते, विरांश नाही तोपर्यंत बाळ थोडं करते. विरांशला आता तो वाटतं ना जांभळ्यात येतो म्हणजे असं वाटतं की आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरनं झोप आली असं वाटतं, पण झोपत नाही तो विरांश लवकर. तो 11 वाजवतो झोपायला, त्याच्यामुळे निश्चिंती आहे. चला कपडे चेंज करून घेते. चला आम्ही आता कपडे चेंज करून घेतले इकडे, आणि पाणी मारून घेतले. एवढं गरम व्हायला लागलं आहे, भयंकर गरम होते. आता टी व्ही बंदच करून टाकते. टी व्ही पाहणारं कोण नसतं, बातम्या ह्यांनाच आवडतात, बातम्या ऐकत असतात. चष्मा कुठं ठेवला. विरांश ना म्हणजे रोजचं झोपायला खूप त्रास देत असतो. त्याला झोपायचं म्हणजे दिव्य असतं. तो दुपारी पटदिशी झोपतो, पण रात्री झोपताना ना भयंकर त्रास देतो मम्माला त्याच्या. आता आज बघू किती, कारण का म्हणून तर हे म्हटले की इतके लवकर काय झोपतो तो, मी चक्कर मारून आणतो खाली गार वाऱ्यामध्ये, म्हणजे थोडं गार वारं लागले की तो थोडं पेंगेल आणि जर त्यालाही बरं वाटेल. घरात काय होतं, गरम 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 वारं सारखं, फॅनचं गरम वारं, त्याच्यामुळे मग ते म्हणले एक चक्कर मारून आणतो. ठीक आहे म्हणून मग आता बसली निवांत. विराज काय म्हणतो बघा आता. अगो बाई झोपलं की केवढा आहे, खाली नाही, खाली नाही, वाईट आहे, वाईट. हा हे बघा विरांश काय खेळ खेळतो बघा आता. विरांश हे बघा, विरांशला असं काही ना काही त्याची खेळणी नाही लागत त्याला ना. विरांशला स्प्रेची बॉटल आणि पावडरची बाटली, डबी असे लागतं, हो की नाही सोना? असे लागतं विरांशला. ते 10 रुपयाला विका 10 रुपये 10 रुपये 10 रुपये विका. कुठे पडला बोट गेला का, लागलं का? गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा हनुमान जयंती. हनुमान जयंतीच्या सगळ्यांना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा माझी सकाळची चालू झाली आहे सुरुवात, सकाळची कामं चालू झाली आहेत. आज विरांश काल रात्री विरांश झोपला होता आमच्याकडे इथे. आणि एक मिनटं, मी टी व्हीचा आमचा आवाज मोठा असतो सकाळी. तर विरांश आता सकाळी मग त्याची मम्मा येऊन घेऊन गेली आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता मग त्यानंतर मग कामाला सुरुवात. त्याच्या आधीच म्हणजे देवपूजा, त्याला घेऊनच देवपूजा केली. आणि ह्यांनी पण मला आज मदत केली मग थोडीफार, कारण का विरांश त्यांना मांडीवर पुन्हा घेतलं मी. म्हटलं झोपतो का बघावा, दूध पिऊन पुन्हा, का आता सकाळी 7ला उठला तो. आणि म्हणलं तो रोज 8:08ला उठणार, आज 7लाच उठला. म्हटलं दूध एखाद भूक लागली असेल म्हणून दूध दिलं आणि झोपायचा प्रयत्न केला. तो काही झोपला नाही आहे. आणि मी मग जाऊ दे म्हटलं, त्याला घेऊनच मी देवपूजा केली. मग देवपूजा झाली आणि मग तेवढ्यात माझी मुलगी आली, घेऊन गेली. ती 8 वाजता आली, म्हणली घेऊन जाते. आज विरांशी स्कूल आहे, सेकंड डे, तर आज शनिवार आहे, तर त्याची 10 ते 12 स्कूल आहे. आज आहेत 2 जण, आज दोघांना सुट्टी आहे. माझ्या ह्याला जावई आणि मुलीला दोघांना पण सुट्टी आहे, त्याच्यामुळे आज काय माझं जायचं काही काम नाही.
म्हणून म्हटलं चला मी इकडं स्वयंपाक चालू केला. मिस्टरांना जायचं असतं, त्यांना काही सुट्टी नसते, ह्यांना रविवारी सुट्टी असते मिस्टरांना. मग डब्यात बघा टिफिनमध्ये त्यांना काहीतरी असं कुठला तर चिवडा विवडा लागतो. तर आज मी त्यांच्यापुरतंच पोह्याचा चिवडा केलेला आहे. इकडं कांदा चिरून ठेवला आहे बघा. पोळ्या झाल्यात माझ्या आणि आज भाजीच काही नाही आहे, तर ह्यांना केली कांद्याची भाजी केली. भाजीचाच प्रश्न पडतो, काय भाजी करावी रोजचा. आणि इकडे पोहे घेऊन ठेवले, पोहे भिजवायचे नाश्त्यासाठी. त्यांचा आता टिफिन भरते, टिफिन भरायची तयारी. सकाळ सकाळ अवतार बघू नका, असा अवतार असतो की बस. चला मी पटदिशी यांचा पहिला टिफिन भरून घेते, पोहे भिजवून ठेवते फटाफट. गजानन महाराजांना नैवेद्य दाखवायचं राहिलं होतं, आता नैवेद्य दाखवून घेतलं जे आहे ते भाजी पोळी. हे पहा आणि इकडे टिफिन भरता मी टिफिन भरतच होते. म्हणलं चला महाराजांना नैवेद्य दाखवलं नाही आहे, तर म्हणलं चला पहिला नैवेद्य दाखवूया. म्हणून मी पटदिशी नैवेद्य दाखवलं, पुन्हा विसरलं जातं. मग चला टिफिन भरायची तयारी. इकडे ह्यांना करून ठेवलेत पोहे, गार होती नाही. चला ह्यांची झालेली आंघोळ, त्यांचा नाश्ता ठेवलेला आहे. आणि माझ्या डोक्यात आला ते बापरे, काल ना काय झालं, मी हे बघा भात राहिलेला कालचा तर फोडणीच टाकणार आहे. मग कोण दुपारी कोण खाणार एवढा मोठा भात. चला भात फोडणीच टाकते. चला मी इकडे घेतलेला नाश्ता. चला सगळेजण या नाश्ता करायला. हे बघा मी इकडे तयार होऊन निघाले. आता आमच्या बिल्डिंगमध्ये ना ॲब्रोज करायच्या. मागे पण तुम्हाला मी एकदा सांगितलं होतं, ते दुसरीकडे कुठे ॲब्रोज करत नाही त्या वहिनी, ते माझ्याकडनंच करून घेतात. त्याच्यामुळे मी काय केलं, हे गेलेत कामाला. आमच्या दोघांचा नाश्ता पण झाला, ते टिफिन घेऊन गेले. सगळं घरचं आहे बघा क्लीन केलं, सगळं साफसफाई केली, सगळं झाडून पुसून. हे बघा सगळं जिथलं तिथं सगळं क्लीन करून निघालं. आता किचन कट्ट्यावर कसं आहे, किचन कट्ट्यावर फक्त मला हे बघा भाजीचा पसारा आहे. शेपूची भाजी निवडते मी. निवडता जाते. म्हणलं आल्यानंतर शेपूची भाजी व्यवस्थित निवडावी आणि माझ्यासाठीच करायची, त्याच्यामुळे काय एवढा प्रश्न नाही. थोडी जरी निवडली तरी चालेल. चला तर मग मी जाऊन येते, ॲड्रेस करून येते. चावी आहे का नाही घराची, नाही तर बसावं लागेल बाहेर. चला आहे पण खात्री नाही करून घेतली. चला जाऊन येते. हे बघा मी आत्ताच ना ॲब्रोज करून आले आमच्या बिल्डिंगमधून. आणि हे बघा पर्स तशीच बसली. आता कंटाळा आला. आता काही नाही, सगळं थोडंसंच आवरायचं राहिले, बाकी सगळं आवरून गेलेली होते. मी म्हणलं नाही का कट्ट्यावरची भाजी निवडायची आणि ती भाजी करायची राहिली. थोडंफार आवरायचं राहिले तर ते आवरते आणि जरा विश्रांती घेणार. आता कंटाळा आलेला आहे. चला आता ऊन तर वाढतच आहे. आज माझी मुलगी गेली आहे विरांशला. आज शाळेत स्कूल आहे त्याला. विरांशला सॅटर्डेला खरं सगळ्यांना सुट्टी असती, पण ह्यांची स्कूल आहे. आज स्पोर्ट डे आहे वाटतं. तर मुलगी गेली विरांशला सोडायला. चला तर आता राहिलेली भाजी पण निवडते, भाजी करते. भाजी करताना दाखवते तुम्हाला मी कशी भाजी करते. मला ना भाजीला कूट नसलं तर चालतो, नुसती हिरवी मिरची लसूण जरी असलं तरी चालतं, शेंगदाण्याचं कूट नसलं तरी चालते. चला तर मी भाजी निवडून भाजी करते. चला किरकोळ कारकोळ कामं राहिलेली मी सगळं आवरून घेतलेले आहेत. इथं सगळं हा पोर्च आहे, ड्राय बाल्कनीचे हे भाग आहे. हे सगळं आत्ता मी धुवून घेतलेलं आहे आणि पायपुसं धुवून घेतले. सगळं आवरून झालेलं आहे. फक्त मला आता माझ्यापुरती शेपूची भाजी करायची. ती निवडली, माझ्यापुरतीच निवडली आणि धुवून ठेवलेली आहे. आणि लसूण आणि हिरवी मिरचीचं बारीक बघा मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा
ह्याला ठेचा म्हणतात काही काही जण. ते मिक्सरमधनं हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलं आणि इकडे टाकते तर भाजी. नुसती परतणार आहे मी भाजी. मला पालेभाजीला नुसते असे हिरवी मिरची आणि लसूण घालून परतलेले फार आवडते. शेपूची भाजी, मेथीची भाजी, कुठली असते पालेभाजी, पालक, तांदूळसा, अशा पालेभाज्या नुसतं परतलेल्या हिरवी मिरची आणि लसूण घालून छान लागतात. चला तर टाकते आता इकडे भाजी. आणि काय आता लगेच काही जेवणार नाही आहे मी, कारण का सकाळी मी नाश्ता केलेला, भरपूर नाश्ता लागला. भात राहिला तर कालचं तर फोडणीच टाकलाय आणि मला तर केलेले होते पोहे. चला आहे बघा, मी आता फक्त भाजी एवढी टाकते आणि आता थोडी विश्रांती घेणार आहे. हे पहा कढईमध्ये टाकलेले तेल. हे पहा इकडे मी फोडणीमध्ये हिरवी मिरची लसूण घातलेलं आहे आणि हळद आता नंतर न टाकते. हे पहा हळद टाकली आणि पेस्ट टाकते. लसणाचा तर वास छान सुटलेला आहे. लसणाचा वास मस्त. कधी बघा तुम्ही कुठल्या भाजीमध्ये लसूण असं जेव्हा आपण परततो तेव्हा मस्त सुगंध सुटतो लसणाचा. मला तर हे बघा अशी भाजी अगदी थोडीशीच होती बघा ना. पालेभाजी कुठलीही तुम्ही घ्या, याची शिजून एवढी होती. एवढी भाजी असली तरी थोडीशी होती ती. अजून मस्त परत ती झालीच आहे. आता त्याला काय वेळ लागत नाही, थोडं झाकून ठेवते. चला भाजी होतीच आहे. या सगळेजण भाजी खायला. कोणाकोणाला आवडती शेपूची भाजी कमेंट्समध्ये सांगा. खूप जणांना शेपूची भाजी आवडत नाही. ते म्हणतात शेपूच्या भाजीचं ढेकर येते. जशी भाजी ना शेपू तसेच त्याची ढेकर येत असती. त्याच्यामुळे बऱ्याचशामुळे ॲसिडिटी होती खूप जणांना. त्यामुळे बरीचशी लोक शेपूची भाजी खात नाहीत. चला मला तर आवडते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.